शीतल उदयकुमार तांदळेजी, अरुण फडकेजी, तसेच रवींद्र साठेजी आणि विलिंग बागपत्रे साहेब यांचंच मी स्वागत करते आहे. जयाची नाची मला वाटतं पहिल्यांदाच आपण इथे हे केलेले नवी मुंबईमध्ये माझी जी संस्था आहे नवी मुंबई संस्था, या संस्थेतर्फे फक्त बचत गट असेच नाहीये, त्याच्यामध्ये आपण विश्वकर्मांच्या बरोबर जोडून इथे कार्यक्रम करायचं ठरवलेलं आहे. तर नवी मुंबईमध्ये पहिल्यांदा हा कार्यक्रम घेतल्यामुळे नवी मुंबईमधले राजकीय लोक जरी कमी असले तरी माझे सहकार भारतीचे काही लोक आलेले आहेत मला सपोर्ट करायला, आणि त्यांच्यातर्फे आपण हा कार्यक्रम म्हणजे सगळीकडे पोहोचेल असं मला आशा आहे की नुसतं नवी मुंबईमध्ये न राहता आपण पनवेल वगैरे मध्ये करूया. या सगळ्या कार्यक्रमाची जी मेन हे आहे ते पुजनारे साहेबांनी आपल्याला याच्यामध्ये मदत केलेली आहे की नवी मुंबईला घेऊन MSME बरोबर. आता MSME बद्दल मी काय सांगायचं की एवढी मोठी नाहीये. MSME जे डिपार्टमेंट आहे त्याच्यामधनं विश्वकर्माची योजना हे 2023 मध्ये सुरू झाली होती आणि भाजप सरकारने त्यावेळेस ही सुरुवात केली होती विश्वकर्मा योजना, आणि त्या विश्वकर्मा योजनेअंतर्गत जे काही फायदे असतात ते आपण या इथे मिळालेले लाभार्थी जे आहेत त्यांचे प्रोडक्ट जे आहेत त्यांच्या प्रमोशनसाठी आपण हे एक्झिबिशन्स करतो. आता एक्झिबिशन्स हा जो विपणन विभाग आहे, विपणन विभागामध्ये आपण जेव्हा एक्झिबिशन्स करतो तर साधारण एक्झिबिशनसाठी म्हणजे आम्ही जे करायचो पहिले सहकार भारती किंवा दुसऱ्या कुठल्याही प्लॅटफॉर्मवर, तर आपण तेव्हा त्याच्यासाठी काहीतरी त्यांच्याकडनं चार्ज करायचो. पण इथे जे आपण हे एक्झिबिशन करतो आहे तर हे निशुल्क आहे, एकही स्टॉलला आपण हे करत नाही, कारण गव्हर्नमेंट ह्याच्यासाठी सगळं MSME हे करतो आहोत. तर त्याच्यासाठी या सगळ्या लोकांना मला वाटतं एकदा ते म्हणजे सगळ्यांनी टाळ्या वाजवायला पाहिजे. आपण या प्लॅटफॉर्मवर एकत्र आलेलो आहोत आणि आपल्याला एवढा मोठा प्लॅटफॉर्म मिळालेला आहे. म्हणजे माझ्या बचत गटांच्या महिलांना पण मी हे सांगू इच्छिते की सगळ्यांनी विश्वकर्मा कार्ड जर असेल, त्यांचे जे आर्टिझन्स आहेत त्यांनी सगळ्यांनी ह्याच्यामध्ये सामील व्हावं आणि मोठ्या संख्येने सगळ्यांना सांगावं की असे प्रदीप गुलाटीजी यांचं स्वागत आहे सर.